अतिशय महत्वाचा घटक आता आपण पाहणार आहोत. आहेत का रेडी? चला. घटक आहे आपले घर व पर्यावरण. तुम्ही बघू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची घरं दिलेली आहेत, बरोबर का नाही? निरीक्षण करा, या ठिकाणी सगळे घर दिलेले आहेत. घराची आवश्यकता प्रत्येक सजीवाला असते, कारण की पाऊस, ऊन, वारा, थंडी या सर्व गोष्टीपासून आपली सुरक्षितता व्हावी, आपण सुरक्षित राहावं म्हणून आपल्याला काय लागते? घर लागत असते, बरोबर ना? मग हे घर कसं असतं? प्रत्येकाच्या प्रदेशानुसार प्रत्येक ठिकाणचं हवामान वेगळं असतो, प्रत्येक ठिकाणचा प्रदेश वेगळा असतो. त्या त्या प्रदेशातील हवामानानुसार प्रत्येक मानव, प्रत्येक व्यक्ती काय आपलं घर तयार करत असतो. यापैकी अनेक या ठिकाणी घरं दिलेली आहेत. तुमच्या परिसरात तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिसरात तुम्हाला कोणतं घर तुमच्यासाठी योग्य आहे हे या चित्रातून पाहायचे आणि या ठिकाणी तुम्हाला टिक करायची आहे. तुम्ही बघू शकता, बरोबर, हे घर हे सर्वांसाठी योग्य आहे असं तुमचं मत आहे, कारण या ठिकाणी स्वच्छ वातावरण, निसर्ग, पर्यावरण आणि सुरक्षितता या सर्व गोष्टीसाठी काय आहे? महत्वाचं वाटते. ही वरील जे घर आहेत, 3 घरं आहेत, ही काय आहेत? ग्रामीण भागातील काही घरं आहेत आणि या ठिकाणी शहरी भागातील घरं आहेत. तर यातील ग्रामीण भागातील घरं कोणती आणि शहरी भागातील घरं कोणती याचं तुम्हाला निरीक्षण करायचंय. यासाठी काही प्रश्न आहेत, आपण प्रश्न घेऊया. बघा, पहिला प्रश्न आहे बघा, घरे बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरतात? घरे बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरतात? तर ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ही दोन्ही घरं वेगवेगळे आहेत. तर ग्रामीण भागातील घरं बांधण्यासाठी तुम्ही कोणते साहित्य वापरतात ते तुम्हाला सांगायचे आणि लिहायचे, आणि शहरी भागातील घरं बांधण्यासाठी कोणतं साहित्य वापरतात हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर घरे बांधण्यासाठी कोणतं साहित्य वापरतात? ग्रामीण भागात प्रामुख्याने माती, दगड, गवत, बांबू, लाकूड हे ग्रामीण भागातील काही साहित्य आहे, बरोबर ना? तर शहरी भागामध्ये काय? लोखंड, सळई, सिमेंट, कॉन्क्रीट, खडी, अजून विटा हे साहित्य वापरतात. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही 2 घरामध्ये काय फरक होता? तुम्ही 2 घरं पाहिले असतील, ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील, किंवा कुठलेही 2 घरं पाहिले असतील. या 2 घरामध्ये नेमका काय फरक होता हे तुम्हाला सांगायचे का तुम्हाला कळला पाहिजे, बरोबर की नाही? ग्रामीण भागातील घरं कोणत्या मटेरियल्स पासून, कोणत्या वस्तूपासून बनवली आहेत, आणि शहरी भागातील घरं कुठल्या साधनांपासून बनवली आहेत, हे सूक्ष्म निरीक्षण तुम्ही करायचं आहे. पुढचा प्रश्न बघू. घरामुळे आपल्याला कोणत्या बाबींपासून संरक्षण मिळते? आपण घर बांधतो, बरोबर ना? आपल्याला निवारा मिळावा म्हणून आपण घर बांधतो. मग घर बांधण्यामुळे आपल्याला काय होतं? असं कुठल्या गोष्टीपासून संरक्षण मिळतं? कारण मुळात प्रत्येक जण घर बांधतो, निवारा करतो, तो कशासाठी रे? आपण सुरक्षित राहावं म्हणून करत असतो. मग कोणती सुरक्षितता भेटते आपल्याला घर बांधल्यानंतर? तर बघा, रणरणते ऊन, कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा ह्या ज्या गोष्टी आहेत, नैसर्गिक आपत्ती आहे, बरोबर ना? या सगळ्या बाबीपासून आपल्याला सुरक्षितता मिळली पाहिजे, बरोबर ना? आपण सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून आपण काय करत असतो? घर बांधत असतो. 4. अ, ब, क या घरामध्ये काय फरक आहे? कोणते घर जास्त सुरक्षित आहे? बघा, आता या ठिकाणी हे 3 घर दिले आहेत बघा. अ, ब आणि क हे 3 घर आहेत बालमित्रांनो. तर या 3 घरापैकी कुठलं घर आहे जे अधिक सुरक्षित आहे? निरीक्षण करा. 1, 2, 3 ह्या वरील 3 घरांपैकी कुठलं घर अधिक सुरक्षित आहे? निरीक्षण करा. बरोबर, हे घर काय आहे? अधिक सुरक्षित आहे. का बरं रे? मजबूत बांधकाम आहे, बरोबर ना? यामध्ये सिमेंट, विटा, लोखंड, कौलं, छत मजबूत आहे म्हणून हे घर अधिक सुरक्षित आहे. हे 2 घर बघा, इथं लाकडापासून, गवतापासून बनवले आहे. तर साहजिकच आहे, सोसाट्याचा वारा आला, बरोबर, किंवा खूप पाऊस पडला तर ह्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे घर काय होऊ शकतं? उडून जाऊ शकतं, घराचं ह्या नुकसान होऊ शकतं. हे पण घर काय रे? पानं आहेत, बरोबर ना? झाडांच्या पानांपासून बनवलेलं आहे.
तर अधिक पाणी आलं बघा, नदी नाले ओहोळ पूर येतो, महापूर येतो, बरोबर ना. अशा वेळेस रस्त्याने पाणी येतं, जास्त पाऊस झाला तर या घरात पाणी येऊ शकतं का नाही, घरात पाणी शिरू शकतं आणि वाऱ्यामुळे पण या घराचं नुकसान होऊ शकतं, म्हणून हे घर अधिक सुरक्षित आहे. पुढचं बघू आपण. वरीलपैकी कोणते घरे प्रामुख्याने शहरी भागातील आहेत? शहरी भागातील घरं कोणती आहेत आणि कोणती घरे प्रामुख्याने ग्रामीण भागातील आहेत? शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील घरे. निरीक्षण करा, या घरांपैकी कोणती घरे ग्रामीण भागातील आणि कोणती घरे शहरी भागातील आहेत तुम्हाला सांगायचे. बघा बरं, निरीक्षण करा. बरोबर, हे काय आहे? शहरी भागातील घर आहे. ही शहरी भागातील आहे. हे काय आहेत? ग्रामीण भागातील घर आहेत. काय आहेत? ग्रामीण भाग. ग्रामीण हा पण काय रे? ग्रामीण भाग. हे काय आहे? शहरी भागातील आहे. बरोबर, शहरी भाग. हे शहरी भागात आणि काही ग्रामीण भागात सुद्धा घर बांधतायत. हे पण काय आहे? शहरी भाग. बरोबर का नाही? हे काय आहे? ग्रामीण भागातील आहे, पण काही ठिकाणी शहरी भागात सुद्धा अशी घरं बांधतात. चित्रात आपण वेगवेगळी घरं पाहिलीत, घरांची प्रकार पाहिलेली आहेत. या घरांचा वापर प्रामुख्याने कशासाठी होतो? बघा, निवाऱ्यासाठी. आपल्याला निवारा करण्यासाठी घराची आवश्यकता आहे. विश्रांतीसाठी घरांची आवश्यकता आहे. थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून घराची आवश्यकता आहे. जंगली स्वादपदापासून संरक्षण होण्यासाठी. जंगलामध्ये अनेक हिंस्र प्राणी असतात, बरोबर ना. वाघ, सिंह, लांडगे, साप, विंचू अशा अनेक प्राणी असतात. त्यापासून आपल्याला त्रास होतो म्हणून आपल्याला घराची आवश्यकता आहे. समाजकंटकापासून सुरक्षित राहण्यासाठी. समाजात आपण राहत असताना अनेक प्रकारचे समाजकंटक असतात. म्हणजे काय असतात रे? समाजात वाईट कृत्य करणारी लोक पण असतात, बरोबर ना. हा, चोर, खुनी, डाकू अशी लोक असतात का नाही. अशा लोकांपासून सुद्धा आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून एक सुरक्षित घर असणं आपल्याला गरजेचं आहे. आता या ठिकाणी या नकाशामध्ये आपल्या भारत देशातील वेगवेगळ्या प्रदेश दिलेले आहे. वेगवेगळ्या हवामानाचा प्रदेशानुसार त्या प्रदेशात कशा प्रकारची घरे आहेत हे दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही त्याचा नीट अभ्यास करायचा आहे, निरीक्षण करायचं आहे. आपण वरून निरीक्षण करूया. पर्वतीय प्रदेश कोणता आहे? हा पर्वतीय प्रदेश. हे सगळे काय पर्वतीय प्रदेश आहेत. या पर्वतीय प्रदेशातील घरं कशी असतात? ही अशी दिलेली आहेत. कशी दिली आहेत? अशी दिलेली आहेत. हा इथं वाळवंटी प्रदेश आहे, तर वाळवंटी प्रदेशातील घर कसं आहे? या स्वरूपाचं आहे. दलदलयुक्त प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी समुद्रापासून जवळ असलेला जो भाग दलदलीचा भाग आहे, भरती आणि ओहोटीमुळे दलदल निर्माण झालेली आहे. म्हणजे चिखल, नेहमी ज्या ठिकाणी चिखल असतो, गाळ असते, असा प्रदेश म्हणजे दलदलचा प्रदेश. या दलदलच्या प्रदेशातील घरांची रचना अशी असते. जास्त पावसाच्या प्रदेशातील घरे कशी असतील? बघा, बघताय, जास्त पाऊस आहे, उतरत्या छप्पराची घरे आहेत जास्त पावसाच्या प्रदेशात. मैदानी प्रदेश दिला आहे मध्यभाग आपल्या भारताचा, तिथं कशी घरे आहेत? मैदानी प्रदेशात धाब्याची घरे आहेत. कशी? धाब्याची घरे आहेत. पठारी प्रदेश अशी घरे आहेत. मध्यम पाऊस. जास्त पावसातील प्रदेश इथं पण दिलेत बघा घरं. कसे आहेत रे? कौलारू घरे आहेत, बरोबर ना. कौलारू घरे आहेत, दिसतील का कौलं? जास्त पाऊस आहे त्या ठिकाणी घरं उतरत्या छपराचे आणि कौलारू असतात. तर मध्यम पाऊस किंवा कमी पाऊस आहे पठारी प्रदेशात, या ठिकाणी घरं धाब्याची असतात. तर वाळवंटी प्रदेशात अशा स्वरूपांची घरं असतात.
प्रत्येक प्रदेशातील घरं ही त्या त्या हवामानानुसार वेगवेगळ्या प्रकारची घरं असतात, हे आपण पाहिलेलं आहे. जास्त पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश, कमी पावसाचा प्रदेश, वाळवंटी प्रदेश, दलदलयुक्त प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि मैदानी प्रदेश, अशी काय आहे आपल्या भारताची प्राकृतिक आहे रचना आहे. असे वेगवेगळे प्रादेशिक म्हणजे विभाग पडत आहेत, बरोबर. हवामानाचे वेगवेगळ्या प्रकारानुसार प्रत्येक प्रदेशात काय आहेत, वेगवेगळी घरं आहेत. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत घरे बांधण्यासाठी आपण कुठल्या साधनांचा वापर करतो? नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करत असतो, बरोबर. नैसर्गिक साधन संपत्तीचा आपण घरे बांधण्यासाठी वापर करत असतो. उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसाने घरे बांधलेली आढळतात. घरांच्या प्रकारात त्यांच्या रचनेत विविधता असली तरी सुद्धा ती घरं बांधण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचाच वापर केलेला आढळून येतो. प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज असते. अन्न, वस्त्र, निवारा या घटकांची प्रत्येक सजीवाला काय आहे, गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येकांची काय मानवाला गरज आहे. जेव्हा या गरजा पूर्ण होत नसतील, बघा, मानवाच्या तुमची अन्न हे गरज पूर्ण होत नसेल तर आपण काय करतो? मग पोट भरण्यासाठी आपण घराच्या बाहेर पडतो, बरोबर की नाही. एखाद्याला काय आहे, निवारा नाही आहे, निवाराच राहायला नाही आहे, तर असे व्यक्ती कुठे राहतात? मग तुम्ही पाहिले का? फुटपाथ, बरोबर ना, बस स्थानक, रेल्वे स्थानक, एखाद्या ब्रिजच्या खाली अनेक लोक राहतात, बरोबर ना. जेव्हा मानवांच्या गरजा पूर्ण होत नाहीत, कोणत्या गरजा? अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हा माणूस काय करत असतो? बेघर होत असतो. काय होत असतो? बेघर होत असतो. जर तुम्हाला निवारा नाहीच मिळाला, बरोबर ना, किंवा स्वतःच्या गावामध्ये तुमचं अन्न जगण्याची गरज पूर्ण होत नाही, अन्न गरज, तर तुम्ही बाहेर गावात जाता का नाही? घर सोडून कामासाठी जाता. म्हणजे जेव्हा तुमच्या गरजा पूर्ण होत नसतात तेव्हा माणूस काय करत असतो? बेघर होतो, अर्थात स्थलांतर करत असतो. निवारा नसलेले अनेक लोक आपल्याला अवतीभोवती दिसतात. असे लोक रस्त्याच्या बाजूला, माळरानावर, पदपथावर, पुलाखाली, पडक्या इमारतीमध्ये, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानके अशा ठिकाणी निवारा करून राहतात आणि उपजीविकेचे साधन शोधतात. समजलं का? उपजीविकेचे साधन शोधण्यासाठी ते काय करत असतात? घराच्या बाहेर कामासाठी जात असतात. उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे किंवा पुरेसे नसल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागते. बेघर का व्हावे लागते? उपजीविकेचे म्हणजे जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध होत नसतील तर माणूस काय होत असतो? बेघर होत असतो. लक्ष द्या, बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे. बेघर असणे काय आहे? सामाजिक समस्या आहे. एखाद्या समूहावर, एखाद्या व्यक्तीवर काय ते आलेलं काय असतं? संकट किंवा एक असते समस्या असते, आणि ती त्याची एकट्याची समस्या असते का? नाही, तर सर्व समाजाची समस्या असते. अशी समस्या सोडवण्यासाठी शासन काय करत असतं रे? बेघर व्यक्तींना घर बांधून देत असतं. शासन अशा व्यक्तींना घरे बांधून देण्यासाठी योजना राबवते. उदाहरणार्थ घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री घर योजना, बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे अशा अनेक घर बांधून देण्यासाठी योजना आहेत शासनाच्या. कुणासाठी आहेत? खास करून ज्या व्यक्तींना घर नाही आहेत, बेघर आहेत, अशासाठी शासन सुद्धा काम करत असतं. काही शहरांमध्ये शासनातर्फे बेघरांसाठी रात्र निवारे सुद्धा उपलब्ध केले असतात. रात्र निवारे म्हणजे काय? दिवसभर काम करून संध्याकाळी त्यांना राहण्यासाठी सुरक्षित अशी जागा शासनाने उपलब्ध करून दिलेली असते. आता बेघर होण्याची कारणे बघा. काय? बेघर होण्याची कारणे.
आपण बेघर होण्याची कारणे बघूया. थोडस मी मध्यभागी घेतो हा घटक. बेघर होण्याची कारणे इथे दिलेली आहेत, तुम्ही बघू शकता. बेघरपणाची कारणे. बेघर होण्याची काय कारणे आहेत तुम्हाला मी सांगितले, पुन्हा इथे दिले बघा. अपुरे आर्थिक उत्पन्न. जर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक पैसा मिळत नसेल, उत्पन्न मिळत नसेल, तर तुम्ही अधिक पैसा मिळावा म्हणून काय करत असता, बाहेर गावी कामाला जात असता. तुमचा जर त्या खर्चामध्ये जर गरजा जर भागत नसतील तर तुम्ही ते तिथून दुसरीकडे जात असता. बेरोजगारी. तुम्ही शिकले सावरलेले आहेत तरी पण तुम्हाला काम उपलब्ध होत नाही आहे, तरी सुद्धा तुम्हाला बेघर व्हावं लागतं आणि बाहेर जावं. शारीरिक आणि मानसिक आजार. सततचा शारीरिक आजार, मानसिक आजार असेल तर घरात कमवती व्यक्ती राहील का? राहणार नाही. काम करेल का? नाही. तर अशा व्यक्तींना काय होऊ शकतं, बेघर व्हावं लागतं. नैसर्गिक आपत्ती. अनेक ठिकाणी ऊन, वारा, पाऊस, मोठं वादळ आलेलं असतं, त्या ठिकाणी सुद्धा घरांचं नुकसान होतं, घरं पडतात. भूकंप होतो, ज्वालामुखी होते, बरोबर नाही? भूकंपात अनेक लोकांची घरं पडतात, त्यामुळे ती लोक बेघर होतात. डोंगराच्या आसपास राहणारी जी लोक आहेत, पावसाळ्यात मोठे डोंगर कोसळल्यामुळे, दरड कोसळल्यामुळे लोकांची घरं त्या काय जातात, मातीखाली, ढिगाऱ्याखाली जातात, त्या लोकांना बेघर व्हावं लागतं. नदीच्या नाल्याच्या काठी राहणारी जी लोक आहेत त्यांची घरं आहेत, जर मोठा पाऊस झाला, पाऊस जास्त झाला तर नदीला येणाऱ्या पुरांमुळे त्या लोकांच्या घरांचं नुकसान होऊ शकतं. दारिद्र्य म्हणजे अत्यंत बिकट परिस्थिती, पैसे नसणे, बरोबर ना, गरीब परिस्थिती, दारिद्र्यामुळे सुद्धा बेघर व्हावं लागतं. आणि परवडणाऱ्या घरांचा अभाव. काही ठिकाणी घर बांधणं परवडत नाही, बरोबर ना. काही ठिकाणी भाड्याने राहायला सुद्धा आपल्याला भाडं देणं सुद्धा मुश्किल असतं, पण घर परवडत नाही, त्यामुळे सुद्धा आपल्याला बेघर व्हावं लागतं. ही बेघर होण्याची अशी अनेक कारणे आहेत, ती तुम्ही लक्षात ठेवायची. स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न, निवारा व शिक्षण, हे चार ज्या गोष्टी आहेत हे माणसाचे काय आहेत, हक्क आहेत. हे काय आहेत, आपले हक्क आहेत. जर आपल्या स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न, निवारा आणि शिक्षण हे आपले काय आहेत, हक्क आहेत, ते आपल्याला मिळायला पाहिजेत आणि ते मिळावेत म्हणून शासन प्रयत्न करत असतं. आपण नेक्स्ट घेऊया. बघा या ठिकाणी पदपथावरील निवारा दिलाय. पदपथ म्हणजे फुटपाथ, या ठिकाणचा निवारा आहे, बघू शकता तुम्ही, बरोबर का नाही? हा, अतिशय वाईट परिस्थिती आहे. आता तुम्हाला हे माहित आहे का रे, आता ज्या आपण इमारती बांधतोय त्या अगदी सुरुवातीला मानवाने तशाच इमारती बांधल्या का? एकदमच नाही आहे. तर हे चित्र तुम्ही निरीक्षण करा 5 मिनिट. काय करायचं तुम्हाला, ह्या चित्राचं निरीक्षण करायचंय. मी तुम्हाला यावर काही प्रश्न विचारणार आहे, करा बरं निरीक्षण. बघा, पूर्वी माणूस कुठं राहायचा रे? झाडावर. त्यानंतर कुठं राहायला सुरुवात केली त्यांनी? गुहेमध्ये राहायला लागला. गुहेनंतर त्यांनी दगडावर दगड रचून स्वतःसाठी निवारा बांधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने हळूहळू काय केलं रे, झाडांचे अवयव, झाडांच्या फांद्या, पानं गोळा करायला सुरुवात केली. त्यापासून स्वतःचं घर तयार केलं त्यांनी. पण हे घर सुद्धा त्याला काय रे, सुरक्षित वाटलं का? नाही. नदी, नाले, ओहोळ, पाऊस पाणी यामध्ये सुरक्षित वाटलं नाही. त्यामध्ये पुन्हा त्यांनी बदल केला आणि पुन्हा अशा स्वरूपात त्यांनी घर तयार केलं. यानंतर आणि पुन्हा जाऊन पुढे हे घर, यानंतर असं. आता काय तर शहरी भागात खूप एकावर एक अशा अनेक मजल्या, अशा मोठमोठ्या काय आहेत, इमारती उभ्या आहेत. हे एका दिवसात आहेत का? नाही. काळानुरूप माणसाच्या निवाऱ्यात होत गेलेले काय आहेत, बदल आहेत. हे तुमच्या लक्षात आले पाहिजे.
बघा या ठिकाणी बांधकाम चालू आहे, हे विद्यार्थी पाहतात बरोबर, बांधकाम ठिकाणी भेट दिले. तुम्ही सुद्धा बांधकाम ठिकाण कुठं चालू असेल तर बघा आणि नोंदी करा त्या ठिकाणी जाऊन. इमारतीचे बांधकाम चालू असल्या ठिकाणी गेलेत आणि कुठलं साहित्य कशापासून तयार झाले आहे याचं ते निरीक्षण करत आहेत. साहित्य बघा या ठिकाणी काय दिलंय, विटा आहेत. विटा कशापासून, मूळ स्त्रोत काय आहे त्याचा, कुठलं साहित्य कशापासून बनले, विटा मातीपासून तयार झाले बरोबर की नाही. सिमेंट चुनखडीच्या दगडापासून तयार झालेले आहे. लोखंड आपल्या जमिनीच्या आतमध्ये असणारे जे धातू आहेत बरोबर ना, कच्चे लोखंड आहे, त्या कच्च्या लोखंडापासून तयार झाले. लाकूड वनस्पतीपासून, पाणी पावसापासून बरोबर ना, बाष्पीभवन होऊन. त्यानंतर खडी दगडापासून, काच वाळूपासून, फरशी खडकापासून बरोबर ना, किंवा वेगवेगळ्या दगडांपासून फरशी तयार करतात. वाळू नदी नाले बरोबर ना, समुद्र या ठिकाणी आपल्याला वाळू भेटते. कौलं मातीपासून, त्यानंतर पत्रे लोखंडापासून बरोबर ना. हे साहित्यांचे मूळ स्त्रोत आहेत. तुमच्या हे लक्षात आलं का, घर बांधण्यासाठी वेगवेगळे आपण साहित्य वापरतो, साधने वापरतो. ती साधने आपल्याला कुठून मिळतात, जरी साधने जरी असली तर मूळ स्त्रोत कुठले आहेत त्यांचे, निसर्गातूनच मिळतात बरोबर ना. ही साधने सगळे निसर्गात मिळत असतात आणि निसर्गातून उपलब्ध होत असतात. अर्थातच मग आपण घर बांधण्यासाठी निसर्गातील संसाधने वापरतो. या ठिकाणी चित्र दिले आहे बघा, वाळूचा उपसा करणारी बोट आहे, इथं वनवा आहे, वन कटाई करत आहे व्यक्ती, हे डोंगर पोखरत आहेत आणि या ठिकाणी पाण्याचा उपसा होत आहे. हे सगळं काय आहे, नैसर्गिक संस्थानामध्ये काय आहे, मानवी हस्तक्षेप आहे. डोंगर हा काय आहे, नैसर्गिक संसाधनच आहे ना, निसर्गाचा एक महत्वाचा भाग आहे. तर हे डोंगर पोखरल्यामुळे काय होणार आहे, नक्कीच पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे, पर्यावरणाचं नुकसान होणार आहे. वन कटाई झाडे तोडत आहेत, वृक्षांची तोड केली तर काय होईल, हळूहळू तापमानात वाढ होईल बरोबर ना. आपल्या सजीव सृष्टी पृथ्वीवर असणारी जंगल आहे, संपत्ती आहे, ती काय होणार, कमी होणार आणि त्यामुळे मग पाऊस सुद्धा हळूहळू कमी होत जाईल, तापमान सुद्धा वाढत जाईल आणि मग काय होईल, हळूहळू प्रदूषण पर्यावरणाचा ऱ्हास होईल. वाळू बसल्यामुळे सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. वनवा पेटला आहे, अनेक ठिकाणी असे वनवे पेटले जातात. काय होतं मग, त्यामध्ये राहणारे सजीव सृष्टी आहे, वेगवेगळ्या वनस्पती आहेत, वेगवेगळे त्यामध्ये राहणारे पशु पक्षी सजीव आहेत, या सगळ्यांचं नुकसान या वनव्यामुळे होतं. आणि त्या ठिकाणी जी असलेली काय आहे, विविधता आहे, त्या ठिकाणी जी प्राण्यांची साखळी आहे, परिस्थिती आहे बरोबर ना, ती त्यांची चेन काय होते, ब्रेक होते. जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे लोकांच्या गरजा सुद्धा वाढत आहेत आणि गरजा माणसाच्या पूर्ण होत नाहीत, म्हणून माणसाला अनेक घरं बांधावी लागत आहेत. लोकसंख्या वाढत आहे म्हणून घरांची संख्या सुद्धा वाढत आहे, म्हणून घराची संख्या वाढत आहे, म्हणून घरासाठी वापरले जाणारे नैसर्गिक संसाधने आहेत, वेगवेगळी साधने आहेत, ती आपण वाढवत आहोत. त्यामुळे नैसर्गिक संसाधनाचा सुद्धा काय होत आहे, साठा कमी होत चाललेला आहे. बघा, घर बांधण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात काय वापरतो, नैसर्गिक साधने वापरत असतो. उदाहरणार्थ जल, वायू, ध्वनी यांचे त्यामुळे काय होते, प्रदूषण होते बरोबर ना. मोठ्या प्रमाणात आपण नैसर्गिक साधने वापरतो, त्यामुळे काय होते, जल, ध्वनी आणि वायूचे प्रदूषण होते. उदाहरणार्थ बघा, डोंगर पोखरणे, डोंगर पोखरतो की नाही, घर बांधायला जागा कमी झाली तर आपण डोंगर पोखरून त्या ठिकाणी घर बांधतो. डोंगर पोखरणे, समुद्र किनारा तसेच नदी पात्रात वाळू उपसा करणे, जमिनीतून दगड माती काढणे, जमिनीत पाण्याचा अतिरेकी उपसा करणे, जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडणे. आपल्याला बघा, शहरी भागातील काय झाले आहे, जवळ शहरी भागाच्या जवळ असणारी शेती आहे, तिथे लोकांनी घरं बांधले, त्यामुळे शेतीची जमीन कमी झाली, म्हणून मानवाने शेती करण्यासाठी जंगलातील झाडे तोडायला सुरुवात केली आणि तिथे शेती करायला सुरुवात केली. म्हणून काय झालं, झाडे तोडणे सुरू झाले मोकळ्या जागेसाठी. तळे, ओढे, नद्या, खाड्या या सकल भागात भर घालून जमीन तयार करणे. अनेक ठिकाणी नदी नाले बोळ आहेत बरोबर ना, त्या ठिकाणी लोकांनी भर टाकले, माती दगड गोटे टाकून अशा ठिकाणी सुद्धा जागा तयार केली आणि त्या ठिकाणी सुद्धा घरं बांधली गेली आहेत.
मग या नदी नाल्या ओढ्यांवरती घरं बांधली, त्यामुळे काय झालं, पाणी जे नैसर्गिक आहे का नाही वाहून जाणार, त्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा झाला. त्यामुळे काय झालं, मग पाणी मागे तुंबल्यामुळं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं जातं, बरोबर की नाही. त्यामुळे काय झालं, पर्यावरणाचा ऱ्हास होईल का नाही, आणि ते माणसालाच नुकसानकारक आहे. शेती व इतर उपयोगासाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरली जाते. शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्याने वनासाठी राखलेली जमीनही शेतीसाठी वापरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि वनाचा प्रदेश कमी होतो. घरासाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काय लागते, ऊर्जा लागते, बरोबर ना, उष्णता लागते. त्यासाठी सुद्धा आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर करतो. उदाहरणार्थ घर बांधकाम करण्यासाठी विटा लागतात, बरोबर ना. मग या विटा तयार करण्यासाठी, विटा भाजण्यासाठी आपण काय करतो, दगडी कोळसा, लाकूड यांचा वापर करतो. मातीपासून विटा, चुनखडीपासून सिमेंट, वाळूपासून काच बनवणे इत्यादीसाठी ऊर्जेच्या मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे ऊर्जा काय होते, तयार करण्यासाठी आपल्याला दगडी कोळसा, लाकूड अशी साधनं वापरावी लागतात. त्यामुळे त्यांचा ऱ्हास होतो. ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यासारखी नैसर्गिक संसाधने वापरतो. इंधन एकदा वापरले की संपून जाते, पुन्हा त्या ऊर्जा स्त्रोतांच्या जीवनातून वायू पण बाहेर पडतात, त्यामुळे वायू प्रदूषण सुद्धा होतं. आपण हे ऊर्जा स्त्रोत वापरतो की पारंपरिक असल्यामुळे ते संपून जातात, पुन्हा ते तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात. म्हणून जे ऊर्जेची साधने आहेत, आपली संसाधने आहेत, ती जपून वापरली पाहिजेत. कारण ऊर्जेचा वापर वाढवायला हवा, बरोबर की नाही. कोणत्या, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या ऊर्जेचा आपण वापर वाढवायला हवा. तरच काय होईल, मग डिझेल, पेट्रोल, दगडी कोळसा यांची काय होईल, बचत होईल आणि प्रदूषण सुद्धा होणार नाही. सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते की नाही. माणसाप्रमाणे इतर सजीवही पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करतात आणि निवारे पर्यावरणपूरक व तात्पुरते असतात. त्यांचे सजीव इतर गायी, गुरे, पशु, पक्षी इत्यादी सजीवांना सुद्धा निवाऱ्याची गरज आहे. पण त्यांची निवारे कसे असतात रे, तात्पुरते असतात आणि पर्यावरणाला पूरक असतात. आपण सुद्धा पर्यावरण पूरक आणि कायमस्वरूपी घरे सुद्धा आपल्याला बनवता आली पाहिजेत. या ठिकाणी तुम्हाला बघू शकता, पर्यावरण पूरक असं या ठिकाणी घर दिले आहे. काय दिले, पर्यावरण पूरक घर दिलेलं आहे. पर्यावरण पूरक घर म्हणजे काय, लक्ष द्या. पर्यावरण पूरक घर म्हणजे काय समजलं पाहिजे. नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर केला जातो. नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर म्हणजे लाकूड, वनस्पती, बरोबर ना, आपण तोडून आणून वापरतो झाडांसाठी, ते कमी वापरलं असतं. बायोगॅस, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर केलेला असतो पर्यावरण पूरक घरात. पारंपरिक ऊर्जा साधने आणि अपारंपरिक ऊर्जा साधने. पारंपरिक कोणते रे, दगडी कोळसा, राखेल, डिझेल, पेट्रोल हे काय आहेत, पारंपरिक आहेत, म्हणजे परंपरेनुसार वापरत आले आहेत. पण हे संपणारे आहेत, एक ना एक दिवस संपून जाणारे आहेत. त्यांचं पुनर्नवीकरण करता येईल का, करता येणार नाही. म्हणून या साधनांचा वापर आपण कमी केला पाहिजे. आणि पर्यावरण पूरक घरामध्ये अशी साधनं वापरतात का, वापरत नाहीत. तर कशी वापरतात, अपारंपरिक म्हणजे जी साधनं सौर ऊर्जा, बरोबर की नाही, पवन ऊर्जा, जल ऊर्जा या साधनांचा वापर केला जातो. पवन ऊर्जा म्हणजे, पवन म्हणजे वारा, वाऱ्यापासून ऊर्जा तयार केलेली पवन ऊर्जा. सौर ऊर्जा सूर्यापासून मिळणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेचा वापर करून तयार केलेली ऊर्जा म्हणजे पवन ऊर्जा. पाण्याचा पुनर्वापर, पर्यावरण पूरक घरामध्ये पाण्याचा पुनर्वापर केला जातो, बरोबर ना. भाज्या धुतलेले पाणी आपण पुन्हा ते बाथरूम, टॉयलेट साठी वापरू शकतो. फरशी धुतलेले पाणी झाडांसाठी वापरू शकतो, बरोबर ना. किंवा पावसाचे पडलेले पाणी आपण साठवून पुन्हा त्याचा वापर करू शकतो, म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करणे. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर,
उदाहरणार्थ कागदी पिशव्या, कागद आणलेले, वर्तमानपत्र वाचलेले टाकून न देता त्यापासून कागदी पिशव्या तयार करणे म्हणजेच काय, टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करणे. किंवा ओला कचरा आहे, ओल्या कचऱ्यापासून आपण खत तयार करणे, सेंद्रिय खत तयार करू शकतो, गांडूळ खत तयार करू शकतो. कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगांचा अभाव, अशा घरामध्ये रंगरंगोटी करण्यासाठी जे रासायनिक कलर्स आहेत ते खूप कमी वापरलेले असतात. रंग लावला असतो का, बिलकुल नाही, रंगांचा कमीत कमी वापर केला असतो. आणि साहित्य पण जे कृत्रिम साहित्य आहे, काच, बरोबर ना, शोभेच्या वस्तू ह्या कमी वापरलेल्या असतात. घरामध्ये नैसर्गिक प्रकाश, हवा खेळती राहण्याची सोय असते. घरामध्ये जास्तीत जास्त बल्ब वापरले जाणार नाहीत, बरोबर ना, पंख्यांची, एसीची गरज राहणार नाही. यासाठी पुरेसा प्रकाश आणि पुरेशी हवा काय असते त्या घरामध्ये उपलब्ध होईल अशी रचना केलेली असते. त्याला म्हणायचं पर्यावरणपूरक घर. तुम्ही सुद्धा भविष्यात घर जेव्हा बांधाल तेव्हा पर्यावरणपूरक घर बांधा आणि मला बघण्यासाठी बोलवा. बघा, दुसरं आहे पाण्याखालील निवारा. माहित आहे का तुम्हाला, समुद्राच्या आत पाण्याखाली आता आधुनिक काळात काही निवारे होत आहेत. का बरं? जलपर्यटन हा एक महत्वाचा व्यवसाय आहे. जलपर्यटन, बरेच लोक हौशी असतात, त्यांना समुद्राच्या आतमध्ये काय आहे, आतमध्ये प्राणी कसे राहतात, समुद्राच्या आतमध्ये असणाऱ्या वनस्पती कशा आहेत, कोणत्या आहेत, हे पाहण्यासाठी, आतलं रहस्य उलगडण्यासाठी त्यांना खूप इच्छा असते. असे जे पर्यटक आहेत, बरोबर ना, असे लोक जे असतात ना, जे नेहमी जात असतात, मग अशा लोकांची सुविधा झाली पाहिजे म्हणून हे जलपर्यटन हा महत्वाचा व्यवसाय झाला आहे. काही ठिकाणी पर्यटकांचे निवारे समुद्राखाली तयार केलेले आहेत. या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे तसेच तेथील मनोहारी सागरी जीवनाचे दृश्य प्रत्यक्ष अनुभवता येते. अशा घरांमुळे त्या सागराच्या तळाचा असणार जे काय आहे नैसर्गिक दृश्य आहे, सुंदरता आहे, ते अनुभवता येते. युरोप, उत्तर अमेरिका येथील किनारी भागात सागरी निवारे बघायला मिळतात. युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये. बघा, तुम्हाला हे पण माहित आहे का, मुंबई 7 बेटावर वसलेले शहर आहे. मुंबई म्हणजे 7 बेटांचे शहर आहे. त्या ठिकाणी 7 वेगवेगळी अशी बेट होती. बघा, ही 7 अशी वेगवेगळी बेट होती, दिसतील का, ही 7 वेगवेगळी बेट होती. यावर लोकांनी घरं बांधली आणि नंतर या 2 बेटांमध्ये असलेलं अंतर आहे ना, यामध्ये दगड, गोटे, माती टाकून ते बुजवले गेले आणि 7 बेटांचं एकत्रित असं मोठं शहर केलेलं आहे. मग हे जलभाग बुजवलेत ना, त्यामुळे आता देखील मुंबईत मोठा पाऊस झाला की घरामध्ये पाऊस, रस्त्याने पाऊस शिरतो, पाणी शिरतं आणि अतिवृष्टीमुळे सगळ्या भागात पाणी साचतं. आपण काय शिकलो? प्रदेशातील हवामानाच्या बदलानुसार घर बांधणीमध्ये विविधता दिसून येते. प्रत्येक प्रदेशात हवामान वेगळं आहे म्हणून घराची बांधणी सुद्धा वेगळी आहे. प्रदेशानुसार घरांची रचना असते. घरे बांधण्यासाठी विविध साहित्य वापरले जाते. ते निसर्गातील घटकापासून बनलेले असते. ऊर्जेचा वापर आपण काय करायला पाहिजे? तारतम्याने करावा, म्हणजे व्यवस्थित करावा, बचत झाली पाहिजे. नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे गरजेचं आहे. नैसर्गिक ऊर्जा स्रोत म्हणजे जल ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, हे काय आहेत? नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहेत, ते आपण वाढवले पाहिजे. पर्यावरणपूरक घराची निर्मिती करणे आवश्यक आहे. आपण जे घर बांधतो ते पर्यावरणपूरक असले पाहिजे, बरोबर ना, ज्यामधून पर्यावरणाची हानी होणार नाही, पर्यावरणाचं रक्षण होणार नाही, रक्षण होईल अशी घरं आपण बांधली पाहिजे. या घरामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी वापर झाला पाहिजे. अशी घरं म्हणजेच काय? पर्यावरणपूरक घरं आहेत. पर्यावरणपूरक घराची निर्मिती करणे आवश्यक आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यावरण आपण व्यवस्थित राखलं तर आपण पर्यावरणाचे घटक आहोत, आपण सुद्धा व्यवस्थित राहू शकतो. म्हणून आपल्या पर्यावरणाची काळजी आपणच घेतली पाहिजे. चला डोके चालवा. पक्षी आपल्या घरट्याचा वापर कशासाठी करतात? पिल्ले, अंडे सुरक्षित राहावेत, बरोबर ना, आणि सुरक्षित निवारा भेटावा त्यांना म्हणून.
काय करावे बरे? पर्यावरणाची हानी टाळून घरे बांधण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल? पर्यावरणाची हानी झाली नाही पाहिजे यासाठी आपलं घर बांधायचं, तर आपण काय काय करायला पाहिजे? विचार करा आणि सांगा तुम्हाला काय काय सुचतंय, त्यावर चर्चा करायची. स्वाध्याय. पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल त्याचे कारण लिहायचे आणि टिक करायचे. कोणतं असेल रे पर्वतीय प्रदेशातील घर? तुम्ही चित्र पाहिलीत का नाही? हा. बहुमजली घर बांधताना मुख्यत्वे कोणते साहित्य वापरले पाहिजे? सांगा. यातलं कोणतं घर आहे? ह्याचं कारण काय? त्याचं कारण तुम्ही सांगलं पाहिजे. बहुमजली इमारत बांधताना कोणते साहित्य वापरतात बघा. यापैकी वाळू, कोळसा, सिमेंट, विटा. सिमेंट, विटा, कापूस, कोळसा नाही, बरोबर. लोखंड, सिमेंट, वाळू आणि विटा हे वापरतात, म्हणून क बरोबर आहे. घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम द्याल? तुम्हाला घर बांधायचंय, काय करायचंय? घर बांधायचंय. घर बांधकाम करायचे ना, तर प्राधान्यक्रम म्हणजे अगोदर काय महत्वाचं आहे तुम्ही कसं द्याल बघा. हवामान, आराम आणि रचना. सगळ्यात अगोदर कुठली गोष्ट महत्वाची आहे तुम्ही घर बांधताना विचार कराल? हवामान, बरोबर ना. हवामान चांगलं असेल पाहिजे की नाही, बरोबर ना. का ज्या ठिकाणी खूप प्रदूषण आहे, नुसता रोज कारखान्याचा धूर निघतो, अशा ठिकाणी घर बांधाल का? नदीच्या कडेला बांधाल का एकदम जाऊन? नाही. मग हवामान महत्वाचं आहे. त्यानंतर काय महत्वाचं रे? रचना. ठीक आहे. त्यानंतर आराम. रचनेपेक्षा काय महत्वाचं आहे? तुम्हाला त्या घरात आराम व्यवस्थित राहायला पाहिजे की नाही. हा. आणि तिसरं आहे रचना किंवा हवामान, रचना आणि आराम. आरामला तुम्ही प्राधान्यक्रम तुमच्या पहिला हवामानाला देऊ शकता, बरोबर ना. रचना पण तुमची कशी ठेवली पाहिजे हे महत्वाचं आहे प्रदेशानुसार, बरोबर ना. त्यानंतर मग तुम्ही आराम कसे राहाल. उत्तर द्या. तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरण पूरक आहेत? पर्यावरण पूरक कोणत्या बाबी आहेत तुमच्या घरात ते विचार करायचं, लिहायचे. घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो? लाईट्स, फॅन. आता सौर ऊर्जेवर बहुतांश उपकरणं आपण वापरत आलेलो आहोत. बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते? बांधकाम आहे त्या ठिकाणी कोणते प्रकारचे प्रदूषण आढळते? धूळ असते का नाही? धूळ असते. आवाज असतो का नाही? असतो. धूळ, आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण म्हणजे आवाज. धूळ म्हणजेच हवेचे प्रदूषण, बरोबर ना. हा. उपक्रम आहे ते राहू द्या आता. उपक्रम अशा पद्धतीने आपण हा घटक समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ वारंवार पुन्हा पुन्हा ऐकलात तर भरपूर साऱ्या कन्सेप्ट तुम्हाला समजतील आणि यातील परीक्षेला तुम्हाला उपयोगी घटक असेल. तोपर्यंत धन्यवाद. पुढील धडे सगळे जे नवोदयच्या दृष्टीने आणि परिसर अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक आहेत ते पाहण्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.